13 जुलै सोमवती अमावस्या, 14 जुलै दर्श अमावस्या। तर सोमवती अमावस्याला काय करावे, दर्श अमावस्याला काय करावे, काय करू नये? तर प्रत्येक अमावस्येला पितर हे आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वी तलावावर येतात। त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी फक्त उद्या प्रदोष काळामध्ये सोमवती अमावस्या दिवशी चिमूटभर काळे तीळ अर्पण करून ओम पितृभ्यै नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून 1 लोटा जल अर्पण केल्यास भगवान शिवाच्या आशीर्वादाने पितरांना सद्गती प्राप्त होते, त्यांना मोक्ष प्राप्त होते। तसेच उद्या नारळ घेऊन त्या नारळामध्ये पिठी साखर आणि पीठ भरून एका निर्जन स्थळी तो नारळ पुरून द्यायचा आहे आणि त्याला एक होल पाडायचा आहे, जेणेकरून जवळपास कुठं मुंग्या असतील तर त्या मुंग्या येऊन खाऊन जातील। यामुळे सुद्धा कितीही कठीणातील कठीण समस्या, पितृदोष, जो काही संकट, ताप, पाप आहे तर ते तुमचं दूर होणार आहे। तर असेच अनेक उपाय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अमावस्येच्या आणि असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।